या कॅम्पमध्ये येऊन इथं माहिती घेऊया आजच्या या कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि त्यांनी गावात काय काय समाजकारण कामं केली. नमस्कार मॅडम. नमस्कार. या कॅम्पची उद्दिष्ट काय काय आहेत? ह्या कॅम्पची उद्दिष्ट म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणं, त्याचबरोबर मुलं जी आहेत, विद्यार्थी जे आहेत, ह्या विद्यार्थ्यांना खेड्यामध्ये येऊन खेड्यातलं जीवन जे आहे, ह्या जीवनाशी समरस करणं. त्याचबरोबर खेड्यामध्ये काही काही किती अडचणी असतात, त्या अडचणी मुलं जी आहेत, इतर मुलं जी आहेत, हे इतर मुलं कशी फेस करतात, त्या सर्वांचं शिक्षण जे आहे, हे शिक्षण ह्या NSSच्या मार्फत आम्ही त्यांना देतो. गावात काय काय समाज कामं केली काय सांगू शकता का माहिती त्याबद्दल? गावामध्ये आम्ही ज्या दिवशी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण गाव जे आहे हे संपूर्ण गाव झाडून काढलं, त्याची स्वच्छता केली. प्लॅस्टिक जे होतं त्या प्लॅस्टिकचं देखील निर्मूलन केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही स्मशानभूमी जी आहे ही स्मशानभूमी पूर्णपणे स्वच्छ केली. त्याच्यामध्ये असणारी मडकी वगैरे होती ती एका झाडाच्या बुंध्यापाशी आणून ठेवली, त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं, कारण चिमण्या किंवा इतर पक्षी जे आहेत हे इतर पक्षी त्या ठिकाणी आले तर ते पाणी पिऊन तृप्त होतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा बोर्ड जो आहे हा बोर्ड पूर्णपणे निकामी झाला होता, पूर्णपणे पडला होता. तो बोर्ड माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे माझे स्वयंसेवक जे आहेत ह्या स्वयंसेवकांनी त्याला सिमेंट आणि कॉन्क्रीट केलं आणि तो बोर्ड जे आहे हा बोर्ड त्या ठिकाणी पूर्णपणे चांगला रोवला. त्याचबरोबर वृक्षारोपण करण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी खड्डे जे आहेत हे खड्डे घेतले. त्याचबरोबर ह्या गावाचं सहकार्य जे आहे हे गावाचं सहकार्य देखील अतिशय चांगलं आहे. सर्व विद्यार्थी ह्या गावातले विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी देखील त्याचप्रमाणे गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ह्या गावातली, त्यांचं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीत सहकार्य जे आहे हे सहकार्य मिळतंय. त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवतो. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आनंदी जीवनासाठी हा कार्यक्रम झाला. काल आमचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे प्रवचनात्मक व्याख्यान प्राध्यापक NA पाटील सर यांचं झालं. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण गाव जे आहे या संपूर्ण गावाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत आहे. धन्यवाद. या सामाजिक कार्यासाठी तुम्हाला म्हणजे जी कामे केली हा. त्याला तुम्हाला कोणाकोणाचा प्रतिसाद लाभला? सुरुवातीला म्हणजे ही जी स्कीम जी आहे ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं येते, नंतर आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं विद्यापीठाकडं आणि विद्यापीठाकडून आपल्या कॉलेजकडे येते. आणि फंडिंग जे आहे फंडिंग देखील सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं होत असतं. आणि त्याला आमचे प्राचार्य जे आहेत हे आमच्या प्राचार्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आमच्या बरोबर ते गावामध्ये आले, गावामध्ये फिरले, सगळ्यांच्या बैठकी घेतल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या, सरपंचांच्या. आणि त्यातनं पुढे मग आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि हा कॅम्प ह्या ठिकाणी चाललेला आहे. आणि आजचा दिवस जो आहे हा आजचा दिवस फक्त रक्तदान शिबिर जे आहे हे रक्तदान शिबिरासाठीच आम्ही ठेवला होता. आणि ह्या रक्तदान शिबिर सुरू होण्याच्या अगोदर काल गावामध्ये बाजार होता. त्या बाजारामध्ये पडणारी घाण जी आहे ही घाण सकाळी सर्व स्वयंसेवकांनी घाण ती काढली आणि सगळा कचरा जो आहे हा कचरा पिटवून दिला, प्लॅस्टिक पिटवून दिलं. हे असं या ठिकाणी काम. नमस्कार. नमस्ते. या कॅम्पच्या माध्यमातून आपल्या गावात काय काय विकास कामं झाली म्हणजे काय माहिती देऊ शकताय का? या कॅम्पच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपल्या गावात 3 दिवस स्वच्छता, ग्राम स्वच्छता झाली, नंतर तालीम स्वच्छता झाली, तुमचे स्मशानभूमी स्वच्छता केलेली आहे, मंदिर परिसर स्वच्छता केलेली आहे. सगळी कार्यक्रम छान आहे यांचा. सगळ्यांनी सहकार्य केले, सर्व शिक्षक स्टाफने वगैरे विद्यार्थ्यांनी सगळ्या प्रकारे सहकार्य केले. आपल्या गावातील लोकांनी चांगलं सहकार्य केले त्यांना. या कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल? ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला संदेश म्हणजे भविष्यात त्यांना म्हणजे कुठल्या स्थितीला कशी कामं करायची, काय करायचे वगैरे, एक गावात दुसऱ्याच्या गावात जाऊन काम करण्याची म्हणजे एक वेगळी प्रतिक्रिया मिळते, किंवा कुठं काय करायचं, काय अनुभव बऱ्यापैकी येतात तरुण पिढीला. काय माहिती द्याल कॅम्पच्या माध्यमातून? या कॅम्पच्या माध्यमातून तुम्ही काय माहिती द्याल? या कॅम्पच्या माध्यमातून मी तरुण पिढीसाठी एवढं सांगू इच्छितो की आज बाहेर गावावरून आलेले तरुण या गावच्या परिसराचा जो अभ्यास करून त्यांनी इथून आदर्श घेऊन जावा, असा मंदिराचा परिसर किंवा त्यांच्या माध्यमातून जी झालेली कामं आहेत किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणी कशा असतील त्या संदर्भात त्या दूर कशा करता येतील, स्मशानभूमीमध्ये काम असू द्या किंवा समाजातील लोक गोळा करताना काय करावं लागेल, रक्तदान शिबिराचा कॉलेजनं कार्यक्रम आयोजित केला त्याची तयारी कशी करायची, किंवा 2-3 दिवस प्रवचन होते, यात आपले व्याख्यान होते, त्या व्याख्यानासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला चान्स दिला जात होता. आपापलं मनोगत व्यक्त करायचं, प्रस्तावना मांडायची, अध्यक्षांच्या हस्ते त्यांचं सत्कार केलं गेलं.
किंवा आज रक्तदान शिबिर आहे, या रक्तदान शिबिरासाठी रक्त का द्यावं हे गावातल्या लोकांनी त्यांनी रक्तदानाचं महत्व समजून दिलं. आणि हा जो कॅम्पचा स्टाफ आहे, ह्या स्टाफनं चालू झाल्यापासून आजपर्यंत अत्यंत उत्कृष्ट असं सहकार्य केलंय. शिक्षण हे स्टाफ जो आहे त्यांचं कौतुक करावं थोडंच आहे. आणि यांचे विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम केलं. स्वच्छता असू द्या, गावातील साफसफाई असू द्या, कोणत्याही कामाला न लाज बाळगता त्यांनी आपलं काम पूर्णपणे यशस्वी केलं. आणि अजून राहिलेले 2-3 दिवस आहेत ते सुद्धा असंच घालवतील अशी मी अपेक्षा गावात तोंडोली गावच्या वतीने करतो. आणि तोंडोली गावचा एक ग्रामस्थ या नात्यानं मी या स्टाफचं किंवा विद्यार्थ्यांचं पूर्णपणे आभार मानतो. आर्ट अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर यांच्या वतीने तुम्ही या कॅम्प बद्दल काय माहिती सांगाल? नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर LG जाधव, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर. 1969 साली आपल्या भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयानं ही स्कीम चालू केली. आणि महात्मा गांधींना हा नेहमी प्रश्न पडायचा की जे कॉलेजला जातात जे तरुण, जे सुशिक्षित आहेत, त्यांना आपल्या घरातील कामाचा, गावातील कामाचा त्यांना सराव राहत नाही, त्या कामाची त्यांना लाज वाटते, ग्रामीण जीवनापासून ते दूर जातात. आणि त्यामुळे त्यांना या ग्रामीण जीवनाची नाळ जोडण्यासाठी, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळण्यासाठी, त्यांना समाजसेवेचे त्यांच्यामध्ये बीज रुजवण्यासाठी महात्मा गांधी आयुष्यभर चिंतन करत होते, विचार करत होते, त्यांचे विचार मांडत होते. म्हणूनच 1969 साली ही योजना सुरू झाली. आणि भारत सरकारची अपेक्षा आहे की या देशावर प्रेम करणारे सुजाण नागरिक तयार झाले पाहिजेत. कारण माझा देश मानणारा युवक असला पाहिजे, माझा देश म्हणून देशावर प्रेम करणारे युवक असले पाहिजेत, देशासाठी बलिदान देण्यासाठी युवक असले पाहिजेत. म्हणजे एका बाजूला ही जशी फौज तयार होते, तशाच पद्धतीनं या समाजामध्ये अनिष्ट रूढी, अनिष्ट प्रथा, परंपरा आहेत. त्याच्या जोखडाखाली आपला सर्व समाज हा पूर्णपणे रुतला गेलेला आहे. त्याचबरोबर निरक्षरता आहे. आणि मग या समाजाला कोणीतरी तारलं पाहिजे, या समाजात जाऊन कुणी काम करायचं. त्यामुळे असे समाजसेवक आपण तयार केले पाहिजेत की जे समाजाचं प्रबोधन करतील, समाजाला स्वच्छतेचे माहिती सांगतील, समाजाला आरोग्याची माहिती सांगतील, आणि मग हा समाज निकोपाने सुदृढ होईल. त्यामुळे असे स्वयंसेवक हे राष्ट्रीय सेवा योजनेतून तयार केले जातात. NCC मधून मिलिटरीसाठी तयार केलं जातं आणि राष्ट्रीय सेवा योजनेमधून स्वयंसेवक तयार केले जातात. ज्या ज्यावेळी देशाला गरज भासते, पूर येत असेल, साथीचे रोग येत असतील, युद्ध असेल, त्यावेळी पाठीमागची जी सेवा काही करायची असेल, त्यावेळी या राष्ट्रीय स्वयंसेवकांनी या देशाला मदत केलेली आहे. त्यामुळं हा कॅम्प महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यावर अशा प्रकारचे संस्कार रुजवण्यासाठी कोणत्या गावात घ्यावा अशी ज्यावेळी चर्चा झाली, त्यावेळी प्राधान्यानं नाव जे आमच्या समोर आलं ते तोंडोली गावचं आलं. अंबिका मातेच्या आशीर्वादानं संपूर्ण हा परिसर हा सुजलाम सुफलाम झालेला आहेच. आणि त्यामुळे या गावचे जे लोक आहेत त्यांच्याकडे दानत आहे. या गावचे लोक हे इतरांना कशा पद्धतीचं इतरांचा आदरातिथ्य करतात, पाहुणचार करतात, इतरांना सामावून घेतात. याचा नावलौकिक आमच्यापर्यंत असल्यामुळं महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना असं वाटलं की आपण तोंडोलीला जाऊया. आणि तोंडोलीत आल्यापासून आमचे विद्यार्थी, आमचा स्टाफ तरी खुश आहेच, परंतु आमची जी अपेक्षा होती त्या पद्धतीनं ग्रामस्थ सुद्धा अतिशय खुश आहेत. आमच्या सर्व कृतीमध्ये, सर्व उपक्रमामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ग्रामस्थ हे हिरीनं भाग घेत असतात आणि आमच्या मुलांना, आमच्या स्टाफला प्रोत्साहन देत असतात. खरोखरच या ग्रामस्थांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. आमचे प्राध्यापक सुद्धा, जे प्रोग्राम ऑफिसर आहेत, सदस्य आहेत, ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्यामुळं जे देशाला अपेक्षित आहे, राष्ट्रीय सेवा योजना जे अपेक्षित आहे, ते उद्दिष्ट निश्चितच आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि पुढच्या 3 दिवसातही पूर्ण केलं जाईल याची मला खात्री आहे. जय हिंद. आजच्या या तरुण पिढीला प्राचार्य या नात्याने तुम्ही काय संबोधित करा? आजच्या या तरुण पिढीनं आता जगाच्या दृष्टीने बघितलं तर जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत, अशांतता चालू आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हे केवळ आपल्या देशामध्ये जवळजवळ 12,000 कोटीचे घोटाळे झालेले आहेत. त्याचबरोबर जे गुंड प्रवृत्ती आहेत, अन्याय आहेत, आणि समाजामध्ये कुणीतरी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
म्हणजे आपल्या समोर अन्याय होत असतो, आपल्या समोर व्यसनाधीन लोक वावरत असतात, त्यांच्याबद्दल बोलण्याचं धाडस कोणी करत नाही. त्यामुळं या समाजाचा मी एक सेवक म्हणून या माझ्या शेजारी माझ्या अवतीभोवती जे जे काही समाज बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्या रूढी परंपरा अंधश्रद्धा असतील, कुप्रथा असतील, दडपशाही असेल, अन्याय असेल, गुंडगिरी असेल, अशा विरुद्ध अशा स्वयंसेवकांनी आवाज उठवावा. त्यांना निश्चितच इतर लोकांची साथ मिळेल यात मला काही शंका नाही. धन्यवाद. गेल्या शनिवारपासून तोंडोलीमध्ये आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज खडेपूरच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना शिबिर चालू आहे आणि त्यामध्ये आज त्यांनी इथं तोंडोली गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये आमच्या गावातल्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्याबद्दल आमच्या सर्व तोंडोली गावच्या तरुणांचं हार्दिक आभार. तसेच या सेवा योजनेमध्ये नवीन नवीन योजना राबवून तसेच नवीन नवीन लोकांना इथं प्रोत्साहित करून त्यांनी व्याख्यानमाला वगैरे आयोजित केलेलं होतं. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य LG जाधव सर आणि त्यांच्या सर्व टीमचं तसेच विद्यार्थ्यांनी गावामध्ये स्वच्छता वगैरे अभियान राबवलं, त्याबद्दल त्यांचंही तोंडोली गावाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. तसेच आमच्या गावचे समाजसेवक राजू नाना यांनी त्यांना आल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जिथं अडचण पडते तिथं तिथं मदत केली. त्याबद्दल गावाच्या वतीने राजू नाना तसेच अर्जुन फौजेने रक्तदान शिबिरासाठी तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच जालेंदर कुंभार यांनी सुद्धा या शिबिरामध्ये त्यांच्या टीमला सहकार्य केल्याबद्दल त्यांचंही गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.